राज्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। पुढील 24 तास हे महाराष्ट्रात धोधो पाऊस कोसळणारे आहेत। 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर राज्यात पुढील 2 दिवस पावसाचा जोर हा कायम असणार आहे। महाराष्ट्रातील घाटमाता इथं तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय। मुंबई, पुणे, सातारा, पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक असणार आहे। 5 ऑगस्ट नंतर मात्र राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे। 3 ऑगस्टसाठी साताऱ्याला रेड अलर्ट, तर 4 ऑगस्टसाठी सातारा, पुणे आणि पालघर या 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबईत मागील 24 तासात तुरळक ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली। पुढील 24 तासासाठी मुंबईत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। कमाल तापमान या ठिकाणी 30 अंश सेल्सिअस असणार आहे, तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस एवढं असेल। तर कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय, तर पालघरला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय, त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये घाट भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। कोल्हापूरमध्येही मुसळधार पावसाची शक्यता असून कोल्हापूरलाही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिकला ऑरेंज अलर्ट, तर जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय। मराठवाड्यात देखील पुढील 2 दिवस हे पावसाचे असणार आहेत। लातूर आणि धाराशिव वगळता 4 ऑगस्टसाठी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक असणार आहे। दरम्यान आता तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा।